आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य देसाई प्लीज प्लीज आता सगळ्यांसमोर तुझा खोटेपणा कबूल कर. सांग सगळ्यांना की तू इथे काही प्रेमापोटी आली नव्हतीस. फक्त आणि फक्त पैशाच्या हव्यासापोटी आली होतीस. म्हणून तर तू तुझ्या बहिणीला इथे आणलंस, तुझ्या आई वडिलांना इथे शिताफीने घेऊन आलीस. संतोष पकडीला. मोठा शानपणा करत तुझी बहीण सोडवायला आली होती. काय वाटलं मी मूर्ख आहे का? एवढ्या सहज सापडशील तू. आणि तू पण खुर्चीचा आवाज करत होती काय घरातल्या लोकांना कळण्यासाठी? थांब, तुला अशा ठिकाणी पाठवतो ना, बघच फक्त तू आता. चल जा घेऊन इला. श्रेयसवर तुझं कधीच प्रेम नव्हतं आणि त्या तुझ्या बहिणीचं पण आमच्या अक्षयावर कधी प्रेम नव्हतं. तर कबूल कर प्लीज. हात सोडतो, आम्ही मोकळं कर. आता आणखी नको फसवूस आमच्या श्रेयसला प्लीज. श्रेयस तू तरी ऐकून घे. श्रेयस माझं प्लीज. श्रेयस श्रेयस अक्षय आम्हाला माहितीये तू खूप हर्ट आहेस, पण बेटा ट्रस्ट मी, जितक्या लवकर या दोन्ही बहिणींचं सत्य तू ऍक्सेप्ट करशील ना, तुझा त्रास कमी होईल आणि कदाचित आम्हाला माफही करू शकशील. प्लीज. अक्षय तू प्लीज माझं ऐकून घे. आई बाबा हे बघा, हे आपल्या श्रावचं कानातलं आहे. याचा अर्थ श्राव इथेच होती. त्या फाईल्स एकदा रिचेक करा. हा, आणि वाटलं तर मला पाठवा. मी तिथे येऊ शकणार नाहीये, पण काही अडचण आली तर मला पाठवा, मी चेक करीन. ओके ओके थँक्यू. श्रेयस मला बोलायचंय. तू थांब श्रेयस. माहितीये मला तू चिडलायस माझ्यावर. मी असं म्हणत नाही की तू चिडू नकोस, तुझा पूर्ण हक्क आहे. पण या सगळ्यात श्रावणीचा काय दोष आहे? तिने कुणाचं काय वाईट केलंय श्रेयस? तिने तिचं प्रेम गमावलंय, तिचं बाळ गमावलंय. हे बघ हे बघ, हे तिचं कानातलंय श्रेयस. त्या स्टोर रूम मध्ये सापडलं जिथे तिला बांधून ठेवलं होतं. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही.